हरे रामकृष्ण हरी हरी जय 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 रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी लोचनी 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 रूप पाहता लोचनी सुख झाले हो झाले हो झाली हो साजणी सुख झाले हो झाले हो झाले हो साजणी तो हा विठ्ठल भैरवा भैरवा तो हा विठ्ठल भैरवा सुख झाले हो झाले हो झाले
विठ्ठली 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 आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरा बाप रखुमा रखुमा देवी बरा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बापर कुमा देवी भर बापर कुमा देवी भर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल ज्याच्या घरामध्ये काहीतरी संस्कार आहेत किंवा ज्याच्या घरामध्ये काहीतरी पुण्य शिल्लक आहे अशाच घरामध्ये कीर्तन होत असतं. भाग्यवंता घरी भजन पूजन. आणि खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी कैलासवासी पिताश्री मनोहर बाबा यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा हा एक दिवसीय नाम महोत्सव सोहळा या निमित्ताने तुम्हा सर्वांची साथ या ठिकाणी इको कमी करा आणि तुम्हा सर्वांची उपस्थिती या उपस्थितीमध्ये आपल्या कीर्तनाला सुरुवात. विठाला 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 विठाला. बस आता थोडा वेळ राहिलाय तोपर्यंत कुणी गोंधळ करू नका. इको कमी करा. सांगताना इको कमी करा. गायन करताना इको द्या. या निमित्ताला अनुसरून हा भंग सेवेकरता घेतलेला आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. फक्त अर्धा पाऊण तास कोणी बोलू नका. झाला आता अर्ध्या पाऊण तासात कीर्तनच झालं आपलं. या भंगातून जगद्गुरु तुकोबाराय सुंदर असा उपदेश ह्या मृत्यूलोकामध्ये आलेल्या प्रत्येक इहलोकामधल्या जड जीवाला करतायत की बाबांनो, आयुष्य एक क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर नाही भरवसा. त्यामुळे आहे तोपर्यंत शिल्लक आयुष्य विचार केला पाहिजे. विचार कोणता केला पाहिजे, कसा केला पाहिजे, किती केला पाहिजे, का केला पाहिजे याचं संपूर्ण ज्ञान किंवा सगळं वर्णन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय करतायत. लक्षात घ्या, जीवनामध्ये आपल्यावरती संतांचे किती मोठे उपकार आहेत की ज्यांनी आपल्याला देव कळाला, ज्यांनी आपल्याला देव सांगितला, ज्यांच्यामुळे आपल्याला देव समजला. त्या देवाचे किती उपकार आहेत. ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा नरदेह दिला, त्या संतांचे किती उपकार आहेत. त्या आईवडिलांचे किती उपकार आहेत ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, लहानाचं मोठं केलं, चांगले संस्कार दिले, चांगलं ज्ञान दिलं. एवढं जे तुम्हाला सगळं दिसतंय ते फक्त बाबांची कृपा, बाबांची पुण्य आहे. लक्षात घ्या. आज हा परिवार आहे म्हणजे कुणामुळे? कुणामुळे? बाबांमुळेच आहे ना. म्हणून त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एवढं करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण आयुष्यभर जरी त्यांच्यासाठी करत राहिलो तरी सुद्धा ते कमीच आहे. कारण आज जे काय दिसतंय ते कोणामुळे? त्यांच्यामुळे. लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, आपल्या आईवडिलांचे सुद्धा आपल्यावरती अनंत उपकार असतात. किती उपकार असतात. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. अगदी त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवून आपण आपला प्राण जरी सोडला तरी ते उपकार आपल्याला कधी फेडता येत नाहीत. म्हणून खऱ्या अर्थाने आज या उपकारातून उतराई होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात. आणि हा अट्टहास त्याच्यासाठीच आहे. त्याच्यासाठी केला होता अट्टहास.
शेवटचा दिस गोड व्हावा. बाबांना जाऊन 2 वर्ष पूर्ण झाली, परंतु प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांच्याविषयी आठवण तेवढीच आहे, तेवढंच प्रेम आहे, तेवढंच स्मरण आहे. आणि हे स्मरण शेवटपर्यंत आपल्या हृदयामध्ये राहण्यासाठी आज खऱ्या अर्थाने आपण सर्वजण एकत्रित येतो आणि बाबांच्या पुढच्या आयुष्याला चांगली त्या ठिकाणी समृद्धी, सुख समृद्धी मिळण्यासाठी आज या ठिकाणी आपण सर्वांनी हा अट्टहास केलेला आहे. म्हणून या निमित्ताला अनुसरून आजचं हे नैमित्तिक कीर्तन आहे. लक्षात घ्या, जन्म घेणं हे माणसाच्या हातामध्ये आहे का? जन्म घेणं आपल्या हातामध्ये आहे का? नाही. मरण आपल्या हातामध्ये आहे का? नाही. पण कसं जगायचं हे तरी आपल्या हातामध्ये आहे ना. जगण्यावरती तर आपलं मरण अवलंबून असतं. माणूस कशा पद्धतीने जगला त्याच्यावरती त्याचं मरण अवलंबून आहे. म्हणून जीवनामध्ये शेवटी मेल्यानंतर आपल्यासोबत येणार आहे काय? काय येणार आहे आपल्यासोबत? मी सांगते ते तुम्हाला समजतंय ना. मेल्यानंतर आपल्यासोबत काय येणार आहे? काय येणार आहे? फक्त आपण केलेलं कर्म, बाकी आपल्यासोबत काहीही येणार नाही. म्हणून आपल्याला जिवंतपणीच आपल्या हातून जेवढं काही आपल्याला चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, सत्कर्म केलं पाहिजे. कारण शेवटी ते मेल्यानंतर आपल्यासोबत येणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही ऐकलेलं कीर्तन, 2 तास केलेलं नामस्मरण हे तुमच्यासोबत येणार आहे. आलं का लक्षात? तुम्ही जेवढं नामस्मरण कराल, जेवढं तुम्ही परमार्थ कराल तेवढंच तुमच्यासोबत येणार आहे. बाकी सगळं इथंच राहणार आहे. म्हणून पुण्याची गणना कोण करी. 2 तास तुम्ही कीर्तन ऐकलं, 2 तासाने तुमचं आयुष्य वाढलं. कारण पुण्याची गणना काळ करत नाही, पुण्याची गणना कोण करी. म्हणून आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण उपस्थित झाला. जीवनामध्ये कर्म चांगलं केलं पाहिजे. कर्म करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, कोणतं कर्म करायचं. शास्त्रामध्ये किती प्रकारची कर्म सांगितली, मी तुम्हाला फार सोप्या पद्धतीने सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका. एक विहित कर्म आणि दुसरं निषिद्ध कर्म. विहित कर्माचं आचरण केलं पाहिजे, निषिद्ध कर्माचा त्याग केला पाहिजे. विहित कर्मामध्ये 4 प्रकार पडतात: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. पहिलं कर्म आहे ते नित्य. नित्य म्हणजे काय? माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम असावा, काहीतरी असावा बरं का. ज्याला असं वाटतं की आपण माणूस आहे त्याच्या जीवनामध्ये नित्यनेम असला पाहिजे. काही नित्यनेमाविना अन्न खाय त्वची श्वान, त्याला माणूस म्हणता येत नाही ज्याच्या जीवनात नित्यनेम नाही. ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम आहे, माऊली म्हणतात लक्ष्मी वल्लभ तया जवळी नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. पण ज्याच्या जीवनामध्ये काहीच नित्यनेम नाही, हरी विना जन्म नरकची पै जाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. तो कोणाचा पाहुणा होणार आहे? यमाचा पाहुणा होणार आहे. म्हणून देवाचा पाहुणा व्हायचा असेल, शांती दया पाहुणा हरी करी. देवाचा पाहुणा व्हायचं असेल तर नित्यनेम नामी जीवनामध्ये चांगला नित्यनेम असला पाहिजे. चांगला म्हटलं बरं का मी. काही लोकांचे नित्यनेम काही असू शकतात. एका माणसाचा नित्यनेम होता रोज सकाळी उठायचं, आंघोळ करायची आणि रोज गावातल्या एका तरी माणसासोबत भांडण करायचं, त्याच्याशिवाय त्याचा दिवसच जात नव्हता. रोजचा त्याचा हा नित्यनेम होता. बरेच दिवस झालं, त्याचं वय झालं. वय झाल्यानंतर त्याच्या लक्षात आले, अरे आपण आतापर्यंत गावकऱ्यांना खूप बांधलो, खूप त्रास दिला, आता आपली काही गॅरंटी नाही. म्हणून त्याने काय केलं, एक चिठ्ठी लिहिली. शेवटच्या क्षणाला त्याने अशी चिठ्ठी लिहिली की गावकऱ्यांना मी जिवंत असताना तुम्हाला खूप त्रास दिला, तुमच्याशी खूप भांडलो, त्यामुळे मी मेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पायाला दावं बांधायचं आणि मला वडत वडत स्मशानभूमीपर्यंत न्यायचं, ही माझी शेवटची इच्छा आहे. अशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवली. खरंच दुसऱ्या दिवशी गेला हो. गावातली सगळी लोक त्या ठिकाणी जमा झाली. एकाचं लक्ष त्या चिठ्ठीकडे गेलं. ती चिठ्ठी बघितली तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, गावकऱ्यांनो मी जिवंत असताना तुम्हाला खूप त्रास दिला, तुमच्याशी खूप भांडलो आणि त्यामुळे मी मेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पायाला दावं बांधायचं आणि मला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत न्यायचं, ही माझी शेवटची इच्छा आहे. वाचणारं म्हणू लागलं, काय माणूस आहे, जिवंत असताना त्रास दिलाच दिला, पण मरताना पण म्हणतंय की मला ओढत न्या. म्हणजे हा पण त्रासच आहे ना. मग आजोबा होते ते म्हटलं, अरे आपल्याला हा काय नंतर त्रास द्यायला येणार आहे का? त्याची बिचारायची ती शेवटची इच्छा आहे आणि त्याची ती शेवटची इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे बाबा. ठीक आहे म्हटले. आणि मग गावकऱ्यांनी त्याच्या पायाला दावं बांधलं, त्याला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत चालवलं. पण स्मशानभूमी मोठ्या हायवे रोडच्या कडेला होती आणि रस्त्यावरून इन्स्पेक्टर साहेबांची गाडी चालली होती. साहेबांनी गाडी थांबवली, सगळा प्रकार बघितला. साहेब मनामध्ये विचार करू लागले, काय या गावातली लोक आहेत बरं, किती निष्ठुर अंतकरणाची आहेत. खुशी आली या गरीब बिचाऱ्या माणसाला अख्ख्या गावाने ओढत चालवलंय.
साहेबांना इतका राग आला साहेबांनी लगेच माळशिरसवरून 2 मोठे पिंजरे बोलवून घेतले आणि अख्ख्या गावाला 6 महिने जेलमध्ये टाकलं. म्हणजे गेला तो गेला पण गाव जेलमध्ये टाकूनच गेला. म्हणून माणसाने मारावं पण कसं. तुका म्हणे एका मरण्याची सारे तुका म्हणे एका मरण्याची सारे तुका म्हणे एका मरण्याची सारे तुका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून जीवनामध्ये काहीतरी चांगलं नित्यनेम पाहिजे की जेणेकरून उत्तमची उरे कीर्ती मागे. पहिलं कर्म सांगितलं शास्त्रामध्ये, नित्य कर्म सांगितलं, त्यानंतर नैमित्तिक सांगितलं, ते आपण नंतर बघू. तिसरं सांगितलं ते काम्य कर्म सांगितलं. काम्य कर्म म्हणजे काय तर काम्य कर्म म्हणजे मनामध्ये काहीतरी कामना ठेवून केलं जाणारं कर्म, मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून केलं जाणारं कर्म, त्याला काय म्हणायचं काम्य कर्म म्हणायचं. माता भगिनी तुम्ही 16 सोमवार वगैरे करता, काहीतरी मनामध्ये इच्छा ठेवता बरोबर, काहीतरी कामना ठेवता आणि त्यासाठी ते 16 सोमवारचं व्रत आपण करत असता. किंवा मार्गशीर्ष महिन्यातले आताचे जे गुरुवार झाले हे काम्य कर्म आहे. त्यानंतर प्रायश्चित्त कर्म, इको कमी करायचं. प्रायश्चित्त कर्म म्हणजे काय तर प्रायश्चित्त कर्म म्हणजे आपल्या हातून जाणते अजाणतेपणाने एखादं पाप घडणं. म्हणजे आपण ते काय मुद्दाम केलं नाही पण चुकून. या ठिकाणी तुम्ही प्रत्येक जण कीर्तनासाठी आला, कोणी चालत आलं, कोणी गाडीवरती आलं, कोणी 4 व्हीलरमध्ये आलं, पण येत असताना चुकून तुमच्या पायाखाली किंवा चुकून तुमच्या गाडीखाली एखादी किडामुंगी ही मरण पावलेली आहे. मग त्या ठिकाणी काय झालंय, पाप का पुण्य? पापच झालं ना. पर तुम्ही काय त्याच्यावरती मुद्दाम पाय दिलाय का? नाही. पण मुद्दाम पडला काय चुकून पडला काय, पापच झालं. जुन्या काळातली लोक म्हणायची बघा, मांजर मारलं की कुठं जावं लागतं बाबा? काशीला. मग तिथं गेल्यानंतर एखादा वेदोक्त ब्राह्मण बघावा लागतो, त्याच्याकडून होम हवन विधी पूजा वगैरे सगळं करून घ्यावं लागतं आणि मग नंतर शेवटी आपल्या हातून जेवढ्या वजनाचं मांजर मेलय तेवढ्याच वजनाचं सोन्याचं मांजर करायचं आणि ते गंगेत सोडायचं. शक्य आहे का कुणाला? नाही. पण शास्त्र सांगतं तसंच करावं लागतं, त्याशिवाय त्यात पापातून आपली मुक्तता होत नाही. हे प्रायश्चित्त कर्म आहे. त्यानंतर नैमित्तिक कर्म म्हणजे जे कर्म काहीतरी निमित्ताने केलं जातं त्याला म्हणायचं नैमित्तिक कर्म. जसं आपण देवाची काय करता, जयंती,
देवाची जयंती केली जाते, संतांची पुण्यतिथी केली जाते, किंवा वर्षश्राद्ध झाल्यानंतर माणसाची सुद्धा पुण्यतिथी किंवा पुण्यस्मरण केलं जातं. म्हणजे जे कर्म काहीतरी निमित्ताने केलं जातं. म्हणून आजचं हे काय नैमित्तिक कर्म आहे आणि या निमित्ताला अनुसरून हा अभंग सेवेसाठी आहे. विठाला 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. महाराज या अभंगातून आपल्याला सामान्य जीवाला उपदेश करतायत. मी तुम्हाला सांगितलं की ते उपकार आहेत संत महात्म्यांच्या आपल्यावरती, की ज्या संतांनी आपल्याला वेळोवेळी जाग करावं, वेळोवेळी आपल्याला चांगले उपदेश करावे, ज्ञान द्यावं, उद्बोधन करावं, प्रबोधन करावं. किती उपकार आहेत, काय सांगू आता संतांचे उपकार. किती ठिकाणी त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारचे उपदेश करून आपल्याला जाग करण्याचं काम केलं. उठ जागी भारी हाता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, कवी व्यथा जन्माचा. किती ठिकाणी त्यांनी आपल्याला जाग करण्याचं काम केलं. म्हणून त्या संत महात्म्यांचे आपल्यावरती उपकार आहेत, आपल्यावरती उपकार आहेत भगवंताचे. का बरं? कारण ज्यावेळेस भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली, एके केली भूचरे, एके केली खेचरे, एके केली जलचरे, चरे अचरे ती एके. काही भूचर केले, काही खेचर केले, तर काही जलचर केले. भूचर म्हणजे भूमीवरती चालणारे, खेचर म्हणजे आकाशात उडणारे, जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. अशी सृष्टी भगवंताने निर्माण केली. कशी? सर्पादी योनीच्या ठाई मी पायची केले नाही, एक एक केली बहुपाई. 7 फुटाचा साप तयार केला पण त्याला एक पण पाय नाही दिला, आणि 3 इंचाची गोम तयार केली, पायच मोजता येत नाहीत. एवढी चित्र विचित्र सृष्टी भगवंताने तयार केली. पण यांच्याकडे बघितल्यानंतर भगवंताला समाधान वाटलं नाही. का? कारण याच्यातला एक पण मला ओळखणारा नाही, याच्यातला एक पण मला जाणणारा नाही. म्हणून भगवान परमात्म्याने सुधारलेली आवृत्ती तयार केली माणूस. आणि माणसाकडे बघितल्यानंतर मात्र भगवंताला समाधान वाटलं. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, भज मन नारायण. 3.5 हाताचा देह भगवान परमात्म्याने तयार केला आणि याच्याकडे बघितल्यानंतर भगवंताला समाधान वाटलं. का? कारण याच्याकडे तेवढं ज्ञान आहे, याच्याकडे तेवढी बुद्धी आहे, मला जाणून घेण्याची, मला प्राप्त करून घेण्याची. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. त्यामुळे त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावरती उपकार आहेत की ज्याने आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा जास्त काहीतरी दिलं. परंतु ज्यावेळेस आपण आईच्या गर्भामध्ये होता ना, आईच्या गर्भामध्ये असताना आपल्याला अनंत यातना वेदना होत होत्या. त्या यातनातून त्या भगवान परमात्म्याने आपल्याला मुक्त केलं. पण कधी? ज्यावेळेस आपण त्याला वचन दिलं, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, मी तुला कधी विसरणार नाही. आपण प्रत्येकाने देवाला वचन दिलं, पण देवाला वाटलं एक आणि झालं एक. कधी कधी आपल्या सुद्धा जीवनामध्ये तसं होतं, आपल्याला होतं वेगळंच, वाटतं तसं होत नाही. आपल्याला वाटतं एक होतं भलतंच. आपल्या प्रत्येकाच्या जीवनातला असा अनुभव असेल बघा तुम्ही. मी एक दृष्टांत सांगेल तुम्हाला. एक भिकारी असतो आणि तो भिकारी पुण्यासारख्या शहरामधून फिरत असताना मोठा जोराचा पाऊस सुरू होतो. जोराचा पाऊस. आता एवढ्या मोठ्या पावसात जायचं कुठं? आडोसा शोधत होता एखादं घर, कोण जागा देत आहे का आडोशाला उभं राहायला. आता ते शहर आहे, शहरामध्ये आपल्यासारख्या चांगल्या माणसाला कोण जागा देत नाही आणि भिकाऱ्याला कोण जागा द्यायचं.
इकडं तिकडं बघत होता, पण कोणी जागा देत नव्हतं. पण ज्या ठिकाणी तो उभा होता तिथं एक पोलीस स्टेशन होतं आणि समोरून एक बाई हातामध्ये छत्री घेऊन येत होती. त्यावेळेस त्याने असं मनात विचार केला, आयडिया केली बरं का त्याने, अशी आयडिया केली, ही जर का बाई आपल्या जवळ आली, हिच्या हातातली छत्री आपण हीच काढून घ्यायची, मग ती ओरडेल, मग पोलीस लोक येतील आपल्याला घेऊन जातील, तेवढीच आपली एक रात्र मस्तपैकी आरामामध्ये निघून जाईल. आणि जशी ती बाई त्याच्या जवळ आली तशी आणि तिच्या हातातली छत्री हिसकावून घेतली, तशी ती बाई त्याला म्हटली, बाई तुमची असली तर घेऊन जा बाया, मी पण दुसऱ्याचीच आणली होती. म्हणजे याला वाटलं एक आणि झालं मात्र वेगळं. बरोबर, तसं आपल्याला सुद्धा कधी कधी वाटतंय, देवाला सुद्धा वाटलं एक आणि झालं मात्र वेगळं. ज्या भगवान परमात्म्याला आपण वचन देऊन या ठिकाणी आलो, त्याच देवाचा विश्वासघात करणारी काही लोक आहेत, त्याच देवाला न मानणारी काही लोक आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जन्म घेताना सोडवणारा तोच होता, जगताना सुद्धा त्या दुःखातून सोडवणारा तोच आहे, आणि मेल्यानंतर सुद्धा त्या मरणाच्या दुःखातून सोडवणारा कोण आहे? तो भगवंतच आहे. लक्षात घ्या, जन्म घेताना अनंत यातना होत होत्या आपल्याला. किती यातना असतात जन्म घेताना, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगीता नारायण, मांसामुळे मूत्र जाना, मज क्षण क्षण द्या तसे, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगीता नारायण. जन्म घेताना दुःख आहे, त्या दुःखातून सोडवणारा भगवंत आहे. जगताना सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, आपल्या प्रत्येकाचा अनुभव असेल. एक संकट मिटत नाही तोपर्यंत दुसरं संकट आपल्या समोर उभाच आहे. एक अडचण मिटत नाही तोपर्यंत दुसरा खड्डा आपल्या सोबत तयारच आहे. प्रपंचातल्या प्रत्येक माणसाचा अनुभव आहे की नाही? तुम्हाला प्रपंचातला अनुभव मी काय सांगू, तुम्ही सगळे प्रापंचिकच लोक आहेत, आहे की? प्रत्येकाच्या जीवनातला अनुभव मी तुम्हाला सांगेल. एक मालक असतात आणि त्या श्रीमंत मालकाच्या घरी अशी लहान मोठी 100 जनावरं असतात, 100. आणि त्या जनावरावरती लक्ष ठेवण्यासाठी त्याने एका नोकराला ठेवलेलं असतं. तो नोकर रात्रंदिवस त्या जनावरावरती लक्ष ठेवायचं, रात्रंदिवस. एके दिवशी तो नोकर मालकाकडे आला आणि मालकाला म्हटला, मालक असं काहीतरी नियोजन करा की संध्याकाळी मला झोप मिळाली पाहिजे. तेव्हा मालकाने सांगितलं, तू एक काम कर, संध्याकाळी सगळी जनावरं खाली बसली की तू जाऊन झोपायचं. संध्याकाळ झाली, सगळी जनावरं खाली बसायची वाट बघू लागला. अशी एक करत करत 99 जनावरं खाली बसली, पण एक वासरू होतं ते काही खाली बसच ना. मग त्याने विचार केला, आपण जावं त्याला धरून खाली बसवावं, म्हणजे आपल्याला जाऊन झोपता येईल. गेला, त्या वासराला धरून खाली बसवू लागला. पण गंमत अशी झाली, ते वासरू तर काही खाली बसलंच नाही, पण वासराच्या आवाजाने बसलेली जी 99 होती ती उठून उभी राहिली. आपल्या प्रत्येकाच्या जीवनातला हा अनुभव आहे. एक संकट मिटत नाही तोपर्यंत 100 संकट आपल्या समोर उभे आहेत. प्रत्येकाचा अनुभव आहे. म्हणून महाराज म्हणतात ना, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. पण दुःख आलं पाहिजे बरं. दुःख आल्याशिवाय पण देवाची आठवण होत नाही, सुखात देव आठवत नाही. म्हणून दुःख आलं पाहिजे, दुःखात देवाची आठवण होते. का जीवनामध्ये दुःख असावं? कुंती मातेने देवाला काय मागितलं? काय मागितलं? आपण देवाकडे काय मागतो? जर सहज जरी आपण मंदिरामध्ये गेलो तरी देवाला म्हणतो, देवा मला सुखात ठेव. बरोबर का? आपण कधी देवाला सुख मागतो, देवाला आपण कधीच दुःख मागत नाही. जेव्हा भगवान श्रीकृष्ण कुंती मातेच्या घरी 2-4 दिवस सुट्टीला राहिले आणि आता जायचं होतं, जाताना भगवान श्रीकृष्ण कुंती मातेला म्हणतात, आत्या आता मी चाललो, तुला काय मागायचं असेल तर माग. तेव्हा मात्र कुंती मातेने मागितलं. काय मागितलं? कुंती माता म्हणतायत, देवा मला दुःख दे. काय दे? दुःख दे. तेव्हा देव म्हणतात, अगं आत्या, अख्खं जग माझ्याकडे सुखाची मागणी करतं आणि तू माझ्याकडे दुःख मागतेस. तेव्हा कुंती मातेने फार सुंदर उत्तर दिलं. कुंती माता म्हणतायत की अरे देवा, कारण फक्त दुःखातच तुझी आठवण येते रे, सुखात तुझी आठवणच येत नाही. म्हणून मला काय दे? दुःख दे. जीवनामध्ये दुःख पाहिजे, पण जरी दुःख असेल तरी दुःखातून सोडवणारा भगवंत आहे. मरताना सुद्धा मरणाच्या दुःखातून सोडवणारा तो भगवंत आहे. बरं, मरताना किती दुःख होतं? शास्त्रामध्ये असं सांगितलं की प्रत्येकाच्या देहावर 3.5 कोटी केस आहेत.
त्यातल्या प्रत्येक एका केसाला 100 इंगळ्या चावल्यांच्या जेवढ्या वेदना होतात तेवढ्या मरणाच्या वेदना आहेत. म्हणून त्या मरणाच्या दुःखातून सुद्धा आपल्याला सोडवणारा भगवंत तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. हा का त्या भगवंताचं नाव जर मरताना मुखामध्ये आलं, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही, त्याच्या सुखाला पारावरच नाही. पण मरताना काय होतं, मरताना भगवंताचं नाव मुखामध्ये घेणं सोपं आहे, पण ते मुखाला येणं मात्र खूप अवघड आहे. माझे शब्दप्रयोग तुम्ही नीट लक्षात घ्या. मरणाऱ्या व्यक्तीला समोरच्या भिंतीवरती आपलं मरण दिसत असतं, मरण दिसतंय त्याला समोर, पण तरी पण तो देवाचं नाव घेऊ शकत नाही. का तर पहिल्यांदा त्याची वाचाच बंद होते. देवाचं नाव घेणार कसं? अगोदर वाचा जाते मग जीव जातो. त्यामुळे परमार्थामध्ये अखंडता असली पाहिजे. त्यामुळे भगवंतावरती प्रेम असलं पाहिजे. कधीतरी मरणावरती सुद्धा आपण विचार केला पाहिजे. एका भक्ताची देवाकडे प्रार्थना आहे की देवा माझं मरण कसं असावं. बघा, इतना तो करना स्वामी जब प्राण तुमसे निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तुमसे निकले, उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले, जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए, यम दर्श ना दिखाए जब प्राण तन से निकले. ज्यावेळेस माझ्या शरीरातून माझा प्राण निघून जाईल ना, त्यावेळेस माझ्या देहाची अवस्था काय असावी. माझ्या चेहऱ्यावरती सुंदर असं हास्य असावं. कधी मरताना माझ्या चेहऱ्यावरती सुंदर असं हास्य असावं, माझ्या हृदयामध्ये तुझी सावळी मूर्ती असावी आणि माझ्या मुखामध्ये तुझं गोड नाव असावं. असंच माझं मरण असावं. बस कधीतरी मरणावरती विचार केला पाहिजे. आणि साधू हा मरणावरती विचार करतो. कोण? साधू. तो स्वतः ठरवतो की मला मरायचंय कधी. तो स्वतः निर्णय घेतो. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम प्रयाती समद्भावम याते नास्त्यत्र संशयः. म्हणून स्वतःला निर्णय घेता आला पाहिजे मरणाचा. कधीतरी मरणावरती विचार केला पाहिजे. आणि मेलो तरी आपली सुटका आहे का? मेलो तरी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावाच लागणार आहे. पुनरपि जननम पुनरपम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा जन्म पुन्हा मरण हे सतत चालूच आहे. राडगड हे कुठंतरी संपलं पाहिजे. आपलं आडनाव काय? जनजनाई. आपलं सगळ्याचं आडनाव काय? आपलं आडनाव आहे करमरकर. काय आडनाव आहे? करमरकर. लक्षात ठेवा बरं का. काय आडनाव आहे आपलं? करमरकर. करायचं कशासाठी? मरायसाठी. मरायचं कशासाठी? करायसाठी. करायचं कशासाठी? मरायसाठी. मरायचं कशासाठी? करायसाठी. करायचं कशा? हे काय दिवसभर संपायचं नाही. लक्षात घ्या. म्हणून जन्म झाला की मरण, मरण झाला की जन्म हे सतत चालूच आहे. कुठंतरी थांबलं पाहिजे. पण ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही, ज्ञानी माणसाला पुन्हा मरण नाही. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. या जगामध्ये काही गोष्टी शक्य होतील, पण ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही. सरिता ओनिया चढती ब्रह्मगिरी परिज्ञानी नधारी रामकाई. चंद्रनासी होया वापुरात्व प्राप्ती परिज्ञानी न
नक्षीवती काही जळला कापूर मागुता प्रगटे परिधानी आलसई जन्म काही ज्ञानेश्वर मिळवणी गेला मरणाची न्या झाला वेगळाची मरणाची न्या झाला वेगळाची ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही म्हणून आपण सुद्धा आपल्याकडे तेवढी बुद्धी आहे मला असं वाटतं जन्म मरण थांबवणं आपल्या हातामध्ये फक्त याच जन्मामध्ये आणि त्याकरता आपल्याकडे बुद्धी आहे विचार करण्यासाठी तसं पाहिलं माणूस हा विचार करणारा विचार प्रधान प्राणी आहे ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी हा समाजाचं निरीक्षण केलं त्यावेळेस तुकोबारायांच्या लक्षात आलं की माणूस हा विचार प्रधान प्राणी आहे जो विचारच करत नाही त्याला माणूस म्हणताच येत नाही आता इथं तुम्ही प्रत्येक जण कीर्तनात जरी बसलेला असला तरी प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काहीतरी विचार चालूच आहे म्हणजे विचार करत नाही तो माणूसच नाही म्हणून महाराज म्हणतात जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत काही पण विचार करण्यात आपलं आयुष्य वाया घालवण्यापेक्षा तुम्ही फक्त हाच विचार करा कोणता अभंगाच्या प्रथम क्षणोक्षणी करावा विचार 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 करावया पार भवसी तू करावया पार भवसी तू करावा विचार तरावया पार भव सिंधू महाराज म्हणतात प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे क्षणोक्षणी असा शब्द प्रयोग केलेला आहे बरं त्यांना असं पण म्हणता आलं असतं दिवसेदिवस हाची करावा विचार महिनो महिने हाची करावा विचार किंवा वर्षानुवर्षे हाची करावा विचार असं पण म्हणता आलं असतं ना महाराज काय म्हणतात क्षणोक्षणी का याचं कारण असे पुढच्या क्षणापर्यंत आपण जगू शकेलच का नाही याची गॅरंटी देता येत नाही आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्या क्षणामध्ये आपण विचार केला पाहिजे बघा तुम्ही क्षणोक्षणी या शब्दाला किती महत्त्व आहे हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये माऊली वर्णन करतात देवाची द्वारी उभा क्षणभरी किंवा तू देवाच्या द्वारामध्ये क्षणभर तरी उभा राहा पण हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामध्ये माऊली वर्णन करतात रिकामा अर्धघडी राहू नको म्हणजे काय तर क्षणोक्षणी म्हणजे क्षणभर म्हणता म्हणता तू त्या हरीच्या नामस्मरणामध्ये इतका रममान हो की आता रिकामा अर्धघडी
राहू नको म्हणजे आता त्या हरीचं नामस्मरण केल्याशिवाय तू राहूच नको, म्हणजे याचा अर्थ असा आहे क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला आता जन्मभर तू हाच विचार कर, विठाल 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 हो, कारण आपलं आयुष्य, माणसाचं आयुष्य फार कमी. थोरा मोठ्यांच्या आयुष्याचा जर आपण विचार केला तर माणसाचं आयुष्य त्या पुढे काहीच नाही. हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती होतं? हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती होतं? 60,30,10,700 वर्षांनी 9 महिने. किती होतं? किती होतं बाळा? 60,30,10,700 वर्ष आणि 9 महिने. एवढं वर्ष जगला कोण? हिरण्यकश्यप. मग त्याच्या आयुष्याच्या पुढं आपलं 62 कुठं ठेवता? आपलं तर फार कमी आहे की नाही आपलं आयुष्य. बरं आपल्याला पण भरपूर आयुष्य होतं सत्ययुगामध्ये. सत्ययुगामध्ये माणसाचं वय होतं 1,00,000 वर्ष. बाबा किती वर्ष? 1,00,000 वर्ष होतं आपल्याला. कधी? सत्ययुगामध्ये. पण प्रत्येक युगामध्ये एक शून्य कमी होत गेला. बघा तुम्ही 1,00,000वरचा 1 शून्य कमी करा. त्रेतायुगामध्ये किती झालं? 10,000 वर्ष. पुन्हा 1 शून्य कमी झाला. द्वापार युगामध्ये किती झालं? 1,000 वर्ष. पुन्हा 1 शून्य कमी झाला. कलियुगामध्ये किती झालं? 100 वर्ष. आता आपण सगळे मिळून त्या भगवंताला हात जोडून एकच विनंती करू की आता काही शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण 10 वर्षामध्ये कुठंच काहीच होत नाही हो. आता ही तरी पोरं लवकर परमार्थात आली म्हणून ही तरी लवकर काहीतरी करू शकतात. 10 वर्षामध्ये कुणाला नोकरी लागणार आहे? कोण स्वतःच्या पायावर उभं राहणार? 10 वर्षामध्ये फक्त 2 पंचवार्षिक होतात. बरोबर? अल्प आयुष्य मानव देह शतगणित मध्ये माणसाचं आयुष्य फार थोडं आहे आणि त्यामुळे त्या थोड्या आयुष्यामध्ये क्षणोक्षणी क्षणाला प्रत्येक क्षणाला विचार करता आला पाहिजे. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. बरं कोणता विचार केला पाहिजे? विचार कसा पाहिजे? तर विचार हा सार पाहिजे. सारा सारा विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे. काही पण विचार करण्यात अर्थ आहे का हो? काही पण विचार करण्यात अर्थ नाही. एक माणूस रोज विचार करायचा. त्याच्या घराच्या समोर एक गोल शिंगाची म्हैस जायची. तो घराच्या त्या जिन्यावरती उभं राहायचा आणि एकच विचार करायचा की ह्या म्हशीच्या शिंगामध्ये आपलं मुंडकं बसेल का? काय विचार करायचा? या म्हशीच्या शिंगामध्ये आपलं मुंडकं बसेल का? जवळजवळ 1 महिनाभर त्याने हाच विचार केला आणि आता मात्र त्याने ठरवलं की आपण आता प्रत्यक्ष कृती केली पाहिजे. जिन्यावरती चालला. नेहमीप्रमाणे ती म्हैस चालली होती दरवाजासमोरून. जिन्यावरती चालला आणि जशी ती म्हैस आली तशी त्याने त्या दिशेने उडी फेकली. ते थेट म्हशीच्या शिंगात त्याचं मुंडकं बसलं गुतून. आता म्हैस तुम्हाला माहिती आहे ह्या झाडावर आपट त्या झाडावर आपट. बिचाराचे हाल झाले. अंगाचं साल्ट निघालं. रक्त व्हायला लागलं. लोक जमा झाली. गावातल्या लोकांनी कसं तरी त्याचं ते मुंडकं बाहेर काढलं. दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरांनी त्याचे उपचार केले आणि मग सगळी लोक त्याला म्हटले अरे बाबा एवढं करण्याच्या अगोदर तू थोडा पण विचार नाही का केला? तो म्हटला थोडा काय 1 महिनाभर विचारच करत होतो. म्हणून कोणता विचार करावा हे आपल्याला समजलं पाहिजे. विचार हा सार पाहिजे. सारा सारा विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे. विचार हा सार पाहिजे. मग कोणता विचार केला पाहिजे? महाराज सांगतात तरावया पार भव सिंधू. हा भवसिंधू तरुण जाण्याचा आपण विचार केला पाहिजे. भवसिंधू म्हणजे काय? तर भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे सागर. सिंधू म्हणजे समुद्र. ह्या समुद्रारूपी संसारातून पार होण्याचा विचार केला पाहिजे. इतकं सोपं नाही बरं का. ही इतकं सोपं नाही ही नदी पार करायचं. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नलंघवे सामर्थ्य. इतकं सोपं नाही. हा विचार आपण केला पाहिजे. हे जन्म मरण रूपी चक्र कुठंतरी थांबलं पाहिजे. हे त्यामुळे महाराज म्हणतात हे कुठं थांबत नाही. थांबलेलं नाही. हे समुद्रासारखं महान आहे.
त्यामुळे या संसाराला कशाची उपमा दिली? समुद्राची उपमा दिली. जसं की आपण समुद्र पाहायला गेल्यानंतर जर आपण घरी आलो तर आपले मित्रमंडळी नातेवाईक वगैरे आपल्याला विचारतात, अरे बाबा समुद्र पाहायला गेलता? हो. मग समुद्रामध्ये किती लिटर पाणी होतं रे? काय विचारलं? समुद्रामध्ये किती लिटर पाणी होतं? त्याने सांगितलं, अरे किती लिटर? जिकडं बघावं तिकडं पाणीच पाणी होतं. म्हणजे समुद्रामध्ये किती लिटर पाणी हे शब्दामध्ये सांगता येत नाही. तसं संसारामध्ये किती दुःख आहे आणि हा संसार किती मोठा व्यापक आहे हे सांगता येत नाही, शब्दामध्ये सांगता येत नाही. म्हणून या संसाराला कशाची उपमा दिली? भव सिंधू, सिंधूची उपमा दिली. का बरं? हा सिंधू, भव सिंधू हा तरुण जाण्यासाठी क्षणोक्षणी विचार का केला पाहिजे? कारण हा देह टिकणारा आहे का? हा देह शाश्वत आहे का? नाही. मग हा देह कसा आहे? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ,
करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई फुलं वाटून घेतली तरी चालतील आता काका घ्या फुलं वाटून आता टायमिंग झालेला आहे क्षणोक्षणी आची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महाराज म्हणतात हा देह नाशिवंत आहे तो जाणार आहे प्रत्येक क्षणाला काळ आपलं आयुष्य खातोय त्यामुळे सावधानतेचा इशारा एक सूचना महाराज या द्वितीय चरणातून देत आहेत हा देह टिकणारा नाही आणि हा देह मुळात आपला नाहीच आहे देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे आणि हा देह नाशिवंत आहे किती नाशिवंत आहे हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातिलेले कुर्म कीटकाचा सांदा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरत्या शरण जाई गोविंदा परी ही मदारसा सोहम जो जो देवाळा हा देह नाशिवंत आहे देहासारखं नाशिवंत काहीच नाही हा देह आपला नाही देह हे काळाचे देह काळाचा आहे त्यामुळे प्रत्येक क्षणाला काळ आपलं आयुष्य खातोय सावधान व्हा नको नको मना गुंतो माया जाळी किंवा काळाची उडी पडेल वा जेव्हा त्यामुळे सावधान राहायचंय आणि सावधान होऊन करायचंय काय संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी संताचा समागम करायचा आहे संताच्या समागमामध्ये परमार्थ करायचा आहे का कारण त्याची माझे हित करीती सकळ लक्षात घ्या आपलं हित फक्त आपलं हित समाजाचं हित फक्त संतांना माहिती आहे मुलांचं हित जसं आई वडिलांना कळतं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त तसं समाजाचं हित हे संतांना माहिती आहे लक्षात घ्या जीवनामध्ये संतांचे आपल्यावरती जसे उपकार आहेत तसे आपल्या आईवडिलांचे देखील आपल्यावरती उपकार आहेत आणि म्हणून हे पुण्यतिथीचे सोहळे आपण साजरे करतो वर्षश्राद्ध करतो पिंडदान करतो प्रत्येक मुलाचं ते कर्तव्य आहे आणि जी मुलं आपल्या आईवडील गेल्यानंतर त्यांच्या नावाने काहीतरी पिंडदान करतात नामस्मरण घडवून आणतात खऱ्या अर्थाने कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा कारण आई घराचं मांगल्य आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे खऱ्या अर्थाने आपल्यावरती जीवनात प्रेम करणारे आपले आई वडील असतात जगातलं सगळ्यात मोठं नातं म्हणजे आईचं आणि वडिलांचं आहे म्हणून जीवनामध्ये आई जेवढं प्रेम करते तेवढंच बाप सुद्धा प्रेम करतो फक्त बापाच्या प्रेमाचं जास्त वर्णन केलं जात नाही किती करतो बापाचं प्रेम हा समुद्रापेक्षा देखील मोठं आहे जसं समुद्रामध्ये किती जरी नद्या येऊन मिळत राहिल्या तरी समुद्र आपली मर्यादा कधी ओलांडत नाही अगदी त्याच पद्धतीने घरातला जो बाप आहे त्या बापाच्या अंतःकरणामध्ये घरातल्या सगळ्यांचे दुःख समाविष्ट करून घेण्याची ताकद असते बहिणीचं दुःख असू द्या आईचं असू द्या मुलांचे असू द्या सगळ्याचे दुःख तो बाप ऐकून घेतो पण स्वतःचं दुःख मात्र तो कधीच कोणाला सांगत नाही म्हणून खऱ्या अर्थाने
बाप हे समुद्रापेक्षाही मोठं पात्र बापाचं आहे. कोणाला बाप म्हणतात एका कवितेमध्ये सुंदर वर्णन आहे. बाप स्वाभिमानी बाना, बाप कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटते मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. कसा असतो बाप? बाप म्हणजे घराचा पाया आहे आणि आई म्हणजे घराचा कळस आहे. आणि घराचा पाया कसा पाहिजे? मजबूत पाहिजे ना. घराचा पाया जर का मजबूत नसेल तर ते घर कोसळल्याशिवाय राहत नाही. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा खचतो हा पाया तेव्हा कोसळते घर. बाप म्हणजे घराचा पाया. कसा असतो बाप? बाप म्हणजे रे कसा. बाप आपल्याला रडताना कधी दिसत नाही. बाप म्हणजे जसा पाण्यातला मासा असतो, पाण्यातला मासा जसा असतो तसा बाप असतो. बघा, बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, ज्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा. बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही. म्हणून जीवनामध्ये त्या बापाला ओळखता आलं पाहिजे. आणि बाप आपला एकदा आपल्या जीवनातून गेला की आधार गेला. बरं का, आधार गेला. आपला बाप किती वयस्कर असू द्या, कितीही, तो ज्या दिवशी आपल्या जीवनातून अचानकपणे निघून जाईल ना, त्या दिवशी सहज आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतील, अरे केवढा मोठा आधार गेला, मी केवढा मोठा आधार गमावून बसलो. आणि म्हणून जीवनामध्ये बाप म्हणजे आधार आहे. बापाच्या श्रीमंतीला महत्त्व नसतं, बापाच्या आधाराला महत्त्व असतं. एवढं लक्षात ठेवा. पैशासाठी प्रॉपर्टीसाठी भांडणारे मुलं आहेत. अलीकडे काय झालं माहितीये का? अलीकडे काय झालं माहितीये का? आता पुंडलिकाचं उदाहरण द्यायचं झालं. पुंडलिक आईवडिलाची सेवा करायचा, त्यामुळे देव त्याला मिळाला. पण आता काय होतं माहितीये का? आता पुंडलिक पण राहिले नाहीत आणि आईवडील पण पुंडलिकाच्या आईवडिलासारखे राहिले नाहीत. जीवनामध्ये आईवडिलांनी सुद्धा आदर्श असं जगलं पाहिजे की जेणेकरून आपले संस्कार आपल्या मुलांनी घेतले पाहिजे. आपण जर घरी व्यवस्थित येत नसेल, आपल्याला डांबरी रोड पुरत नसेल घरी यायला, तर मला असं वाटतं की त्या मुलांनी काय आदर्श घ्यावा आपल्या वडिलांचा. म्हणून जीवनामध्ये आई वडिलांनी सुद्धा इष्ट अशा प्रकारचं वागलं पाहिजे की जेणेकरून आपल्या मुलांनी आपल्याला सांभाळलं पाहिजे म्हातारपणामध्ये. म्हणून चांगले संस्कार मुलावरती व्हावेत यासाठी आपण आदर्श असं जगलं पाहिजे. नाही तर काही लोक म्हणतात मी काय त्याला भीतो का काय, मी त्याच्यासमोर तंबाखू खाणार, मी त्याचा बाप आहे. पण तुम्ही जर तंबाखू खाल्ली तर उद्या तो गांजा सोडणार. म्हणून जीवनामध्ये आई वडिलाचं महत्त्व कळणं आज खूप महत्त्वाचं आहे. बाप प्रेम कधी दाखवत नाही. बाप कधी प्रेम दाखवत नाही म्हणजे बाप प्रेम करत नाही असं नाही. बघा, आईचं प्रेम दिसतं पण बापाचं प्रेम दिसत नाही. बापाचं प्रेम दिसत नाही म्हणजे बाप प्रेमच करत नाही का? अहो, तो पण प्रेम करतो, फक्त तो दाखवत नाही. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये आसू जरी कणा वाकला. गडीवर तू जरा ऐक त्याची घापर, लय अवघड हाय गड्या
मुकी मुकी माया त्याची मुकी घालवेला लेकरांच्या पायी उभा जन्म उधळीला आधाराचा बड जणू वाकल आभाळ तिच्याईला पाचून जिन रानो माळ घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हरगड उमगाया बापर लय अवघड हायगड उमगाया बापर बाप समजून घेणं खूप कठीण आहे. बापाला समजण्यासाठी तेवढं मोठं अंतकरण करावं लागतं. तुकोबाराय सांगतात, बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवणी. जो आपल्या लेकरासाठी हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, मरेपर्यंत कष्ट करतो, कधीच विश्रांती घेत नाही, कधीच थांबत नाही, तो सतत पळत राहतो आपल्या मुलासाठी. म्हणून जीवनामध्ये ज्या पद्धतीने आई वडिलाचं अंतकरण असतं त्याच पद्धतीने संतांचं अंतकरण आहे. म्हणून संतांना मायबापाची उपमा दिली, तुम्ही संत माय बाप कृपावंत. हा बघा, आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्याच मायबापाच्या अंतकरणाने या प्रत्येक जड जीवाला उपदेश करतात की बाबांनो, हा अज्ञानरूपी धूर तुम्ही तुमच्या डोळ्यातून काढून टाका. हा अज्ञानरूपी धूर जर तुमच्या डोळ्यात असेल तर ज्ञानरूपी प्रकाश परमात्मा तुम्हाला कधीच दिसणं शक्य होणार नाही. म्हणून तुम्ही सावधान व्हा आणि हा धूर तुमच्या डोळ्यातून काढून टाका. कोणाला सत्तेचा मद असेल, संपत्तीचा मद असेल, सौंदर्याचा मद असेल, अहंकार असेल, हा धूर आहे. आणि या धुरामुळे आपल्याला ज्ञान दिसत नाही, परमात्मा दिसत नाही. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये लोकीच्या
क्षणोक्षणी करावा विचार तरावा या पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातू गाळ सावधान संत समागमी धरावे आवडी करावे तातडी परमार्थ तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार